नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मार्च महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 17वा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओ पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात महिला व्यवस्थापकीय मतदान केंद्र निर्माण करण्याचा निर्णय नुकताच भारतीय निवडणूक आयोगाने घेतला आहे। याची अंमलबजावणी खालीलपैकी कोणत्या राज्यातून करण्यात येणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र। या महिला व्यवस्थापकीय मतदान केंद्राची अंमलबजावणी महाराष्ट्र या राज्यामधून करण्यात येणार आहे। हे काय तर हे जे महिला व्यवस्थापकीय मतदान केंद्र आहे, या अशा केंद्रामध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्यापर्यंत सगळेजण महिला असणार आहेत आणि अशा महिला व्यवस्थापकीय मतदान केंद्राला सखी मतदान केंद्र या नावाने ओळखलं जाणार आहे। याचा उद्देश आहे महिलांचा मतदानामधील सहभाग वाढविणे। या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत। हे नुकतेच भारतीय निवडणूक आयोगामार्फत सुरू करण्यात आलेले आहेत आणि याची अंमलबजावणी महाराष्ट्र या राज्यामधून होणार आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र। इथे भारतीय निवडणूक आयोगाचा उल्लेख आलेला आहे। आपण भारतीय निवडणूक आयोगाबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात। भारतीय निवडणूक आयोग जे आहे ते भारत सरकारची एक स्वायत्त व घटनात्मक संस्था आहे। तिची राज्यघटनेतील कलम 324 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। स्थापना 25 जानेवारी 1950। इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 या दिवशी झालेली असून मुख्यालय आहे नवी दिल्लीला आणि सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सुनील अरोरा। 2019च्या लोकसभा निवडणुकांची सध्या चर्चा आहे, त्याबाबतचे वेगवेगळे प्रश्न आपण आतापर्यंत आपल्या दररोजच्या करंट अफेअर्समध्ये कव्हर केलेले आहेत। आपण इथे त्याची थोडक्यात रिव्हिजन करूयात। पहिली घटना आहे सी विजिल ॲप। सी विजिल ॲप हे एक नवीन ॲप भारतीय निवडणूक आयोगाने लॉन्च केलं होतं। आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन व्हावं आणि निवडणुका शांततेमध्ये व मुक्त वातावरणामध्ये पार पडाव्यात या उद्देशाने निवडणूक आयोगाने सी विजिल ॲप हे ॲप लॉन्च केलं होतं। या ॲपच्या माध्यमातून कोणताही नागरिक निवडणुका होणाऱ्या आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या घटनांची तक्रार निवडणूक आयोगाकडे ऑनलाईन मार्फतीने करू शकणार आहे। हे सी विजिल ॲप ही आहे पहिली घटना। त्यानंतर दुसरा एक मुद्दा आपण पाहिला होता, तो मुद्दा होता की आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या निवडणूक आयोगाने घोषित केली होती आणि त्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक नवीन मतदारांची संख्या आहे। म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ज्यांचं वय नुकतंच 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत अशी संख्या सर्वाधिक आहे। जवळपास 20.1 लाख एवढे नवीन मतदार पश्चिम बंगालमध्ये आहेत। त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 16.7 लाख आणि मध्य प्रदेशमध्ये 13.6 लाख असे पहिले 3 राज्य आहेत, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश। महाराष्ट्रामध्ये 11.9 लाख एवढे नवीन मतदार यावर्षी मतदान करणार आहेत। हा आपला दुसरा मुद्दा आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिला होताच। आणि अजून एक मुद्दा होता की भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उपयुक्ततेसाठी एक नवीन हेल्पलाईन क्रमांक सुरू केला होता। तो हेल्पलाईन क्रमांक होता 1950 1950 हा एक नवीन हेल्पलाईन क्रमांक निवडणूक आयोगाने नुकताच सुरू केलेला आहे। असे काही महत्त्वाचे प्रश्न आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत आणि आपला जो मूळ प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रंगभूमी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 27 मार्च। 27 मार्च हा दिवस दरवर्षी 1962 या वर्षापासून युनेस्को मार्फत रंगभूमीचं मनोरंजन क्षेत्रामधलं व दैनंदिन जीवनामध्ये असणारं महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 27 मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 27 मार्च। पुढचा प्रश्न, नुकताच चर्चेत असलेला मॅनकेडिंग हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रिकेट। मॅनकेडिंग हा क्रिकेट या खेळाशी संबंधित शब्द आहे। नुकतंच भारताचा स्पिनर आर अश्विनने IPL मध्ये जोश बटलर या खेळाडूला या मॅनकेडिंग पद्धतीने आउट केलं होतं किंवा त्याची विकेट घेतली होती, त्यामुळे आणि ही घटना वादामध्ये सुद्धा होती, त्यामुळे हा शब्द चर्चेमध्ये आहे मॅनकेडिंग आणि हा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2।
आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, भारताच्या राष्ट्रपतींनी खालीलपैकी कोणाची देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती केली आहे. याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची नुकतीच भारताच्या राष्ट्रपतींनी भारताचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती केलेली आहे. हे जे लोकपाल आहे हे लोकपाल अण्णा हजारेंच्या जन आंदोलनामुळे झालेलं किंवा निर्माण झालेलं आहे. 2011 मध्ये दिल्लीला अण्णा हजारेंनी एक आंदोलन केलं होतं. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्रामध्ये लोकपाल आणि प्रत्येक राज्यामध्ये लोकायुक्त असावं किंवा लोकायुक्त नियुक्त करावे या उद्देशाने त्यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 2013 मध्ये लोकपाल कायदा संमत केला. त्यावर डिसेंबर 13 मध्ये राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली. परंतु तेव्हापासून यावर कुठलाही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला तातडीने लोकपालची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते आणि त्यामुळेच केंद्र सरकारने या न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती केलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर 500 एकदिवसीय क्रिकेट सामने जिंकण्याचा विक्रम करणारा भारत कितवा देश आहे. पर्याय आहेत पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.